सिंपल चेंज करा. सकाळचं जेवण 11 ते 2 मध्ये करा. रात्रीचं जेवण 7च्या आधी करा. एवढं जरी केलं ना तुम्ही, तरी पण तुम्ही मला सांगाल, की बापरे! केवढा मेजर शिफ्ट आला लाईफमध्ये. ही जर्नी माझी त्या वर्डपासून सुरू झाली, की मी आत्तापर्यंत 100 डॉक्टर केले. पण काहीच फरक नाही पडला. म्हणजे 8 दिवसाच्या कोर्समध्ये नेमकं असं काय झालं? तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली, की तुमची जी लाईफस्टाईल आहे, ती यासाठी सगळ्यात जास्त मॅटर करते. डाएट हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण तुम्ही जे खाणार आहात, ते तुम्ही बनणार आहात. सेम आहे. जसं आपण म्हणतो मॅनिफेस्टेशनमध्ये, जो तुम्ही विचार करणार आहात, ते तुम्ही बनणार आहात. कसं त्यांना सांगतात किंवा हाऊ यू टीच देम टू सर्वाईव्ह लाईक अ गुड पर्सन विथ मेंटली अँड फिजिकली. आपण म्हणतो की बाबा बऱ्याच लोकांचा अगेन इथं गैरसमज आहे की जे विचार करणार आहे ते मिळणार आहे, जे विचार करणार आहे ते मिळणार आहे. बट त्याच्यासाठी पण काहीतरी प्रोसेस आहे. भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही कसं खाता, तुम्ही किती वेळात खाता शिजवल्यानंतर, हे सुद्धा भगवद्गीतेमध्ये मेन्शन करून ठेवलेलं आहे. परंतु बऱ्याच लोकांचा असा समज आहे की चालण्याने वजन कमी होत नाही, चालणं हे फक्त नाही का आपल्या रुटीनचा पार्ट असला पाहिजे. पण ॲज अ योगा गुरु तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना ज्यांना अजिबात एक्सरसाइज शक्य नाही, आता वेट वाढलेलं आहे? कुठली गोष्ट आहे जी माझं वजन वाढवणार आहे ती मला बिलकुल अवॉइड करायची आहे. प्रिपेअर युअर डाएट फर्स्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. Wow. सो दॅट डे 1 आणि आजचा दिवस मला असं वाटतं की ती जी लाईफ जर्नी आहे माझी, भले ती 10च वर्षाची आहे, बट मला जे हवं होतं ते आज सगळं माझ्याकडे आहे. नमस्कार, मी लाईफ गुरु कविता जाधव तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते माझ्या मल्टी मिलियनियर पॉडकास्ट या सिरीजमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी लाईफ कोच आहे. मी तुम्हाला काय काय शिकवते, मॅनिफेस्टेशन कसं करायचं अँड ऑल. आज आपल्यासोबत ज्या गेस्ट आहेत त्यासुद्धा तुम्हाला मॅनिफेस्टेशनही शिकवतात आणि त्याबरोबर चाबूक घेऊन योगासुद्धा शिकवतात. सो आपल्यासोबत आज आहेत योगा गुरु मिसेस स्नेहल साळुंखे मॅम, ज्या तुम्हाला योगाही शिकवतात फॉर हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि फॉर मेंटल हेल्थ शी टीचेस यू मॅनिफेस्टेशन. सो आपण स्वागत करूयात त्यांचं. नमस्कार मॅम, खूप खूप नमस्कार. थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू. सो तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही योगा हे ॲज अ करिअर निवडावं? येस. तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर बाय प्रोफेशन आहात येस. आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटलं की योगा हे आपलं प्रोफेशन होऊ शकतं बरोबर. किंवा आपण मॅनिफेस्टेशन कोच पण बनू शकतो. सो कॅन यू प्लीज ब्रीफ इट? येस. सो माझी सुरुवात झाली माझ्या प्रॉब्लेमपासून. बरं. जसं मी भरपूर ठिकाणी ही गोष्ट सांगितली आहे, की माझी माझी जी सुरुवात आहे, माझ्या योगाच्या जर्नीची सुरुवात आहे, ती माझी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका कोर्समधून झाली. गुरुदेव श्री श्री रविशंकरजीबद्दल सगळ्यांना माहितीच असेल. सो ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली आणि माझी लाईफ 360 डिग्री चेंज झाली आपण म्हणू शकतो. वाव. कारण मला खूप सारे प्रॉब्लेम्स होते. त्याचा मेजर प्रॉब्लेम माझा हा होता तो म्हणजे फेसवरती अफलातून म्हणते ना, तसे पिंपल्स होते. आणि कॉन्फिडन्स खूप जास्त त्या पिंपल्समुळे कमी होता. स्टेज डेअरिंग, वक्तृत्व स्पर्धा हे सगळं मी आधी पण करायचे. बट एका एजनंतर ना, ते कुठेतरी मिसिंग झालेलं मला दिसलं. आणि समहाऊ माझ्या मम्मीने ओढून मला त्या कोर्ससाठी नेलं. मी कोर्स केला. कोर्स केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की मी आत्तापर्यंत 100 डॉक्टर केले, पण काहीच फरक नाही पडला. म्हणजे 8 दिवसाच्या कोर्समध्ये नेमकं असं काय झालं, की माझ्या फेसवरचे पिंपल्स ऑलमोस्ट 60-70% तिथेच कमी झाले. अरे वा. मग तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली, की तुमची जी लाईफस्टाईल आहे, ती यासाठी सगळ्यात जास्त मॅटर करते. सो त्या कोर्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट होतं सात्विक अन्न. तुम्ही काहीही बाहेरचं जंक फूड खाऊ नाही शकत. तिथे चहा प्यायला अलाउड नव्हतं. तिकडे मोबाईल अलाउड नव्हता. तिकडे रोज योगा करायला लागत होता. रोज मेडिटेशन करायला लागत होतं. रोज सगळ्या गोष्टी करायला लागत होत्या. कंपल्सरी, इट इज कंपल्सरी. कंपल्सरी करायला लागत होत्या. आणि 8 दिवसाचा रेसिडेन्शियल कोर्स असतो तो. सो मी 8 दिवस तिकडे राहिले. त्यामुळे एवढा मेजर इम्पॅक्ट मला असं वाटलं, की झाला माझ्यावरती. तिथून मला ज्यावेळेस मी नवचेतना शिबिर घेतले जातात आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये, ते कोर्स हो, हो. झाल्यानंतर तुम्हाला मे बी माहिती असेल. येस येस, सो मी ते पण केलेलं आहे. नवचेतना आर्ट ऑफ लिव्हिंग पण केलंय राइट. आणि नवचेतना पण केली. मी गुरुजींना भेटलेली सुद्धा आहे. वॉव! इट वॉव! वॉज रिअली मेस्मरायझिंग येस, येस, मोमेंट फॉर येस. मी. येस, येस, येस. सो तिथून मला जे माझे गुरु होते राहुल भैया, तर त्यांनी मला सांगितलं, की "तू योगा टीचर बनू शकतेस." ठीक आहे. ही जर्नी माझी त्या वर्डपासून सुरू झाली. वाव. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मी इंटिरियरमध्ये काम करतीये. आत्ता पण करतीये. मी जॉब पण केलेला आहे. सो ते मला म्हणले, की "तू योगा टीचर बेस्ट बनू शकतेस, कारण की तुझा आवाज पण खूप छान आहे. तू खूप छान पद्धतीने शिकवतेस पण." मग तेव्हा असंच होतं, हलकं-हलकं डोक्यात होतं, की ठीक आहे.
बट ज्यावेळेस मी लोकांच्या लाईफमध्ये थोडासा पार्ट घ्यायला लागले, थोडंसं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन बघायला लागले, तेव्हा मला कळलं, की सगळ्यांच्या लाईफमध्ये सेम प्रॉब्लेम्स आहेत. हं, हं. कोणाचा हेल्थचा प्रॉब्लेम आहे, कोणाचा पैशांचा प्रॉब्लेम आहे, कोणाच्या तरी रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, नाहीतर कोणाला तरी जॉब मिळत नाहीये किंवा व्यवसायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो तिथं मला कळालं, की येस ही एक बेस्ट गोष्ट असू शकते, जी मला माझं लाईफ घडवण्यासाठी मदत करू शकते. मग मी तिकडून योगाचे सर्टिफिकेशन्स करायला सुरुवात केली. मी आपला जो वाय-सी-बीचा पोर्टल आहे, योगा सर्टिफिकेशन बोर्ड, जो हं, हं, गव्हर्नमेंट हं. पोर्टल आहे. आय हं, एम अ हं. सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर फ्रॉम वाय-सी-बी पोर्टल. हं, मी हं. लेव्हल 3 योगा इन्स्ट्रक्टर आहे. बरं. सो ते केल्यानंतर मग मला अजून जास्त रुची आली. मग मी फेस योगा टीचर ट्रेनिंग केलं. मग मी प्रेग्नन्सी योगा टीचर ट्रेनिंग केलं. देन मला असं वाटलं, की फक्त योगा करून होणार नाही बिकॉज फूड प्लेज मोस्ट इम्पोर्टंट रोल इन युअर लाईफ. मग मी आयुर्वेदिक न्यूट्रिशनकडे आले. मग मी आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियनचा कोर्स केला. आय एम आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट ॲज वेल. वॉव! मग हे सगळं करता ज्यावेळेस मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात केली थ्रू योगा. आता पण माझी 10,000 ची जी कम्युनिटी आहे, रोज लोकं माझ्याकडे तेवढे योगा करतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने सॉल्व्ह करतायत, की त्यांनी कधी ते इमॅजिन पण केलं नव्हतं. पण ते करता माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की मी जे विचार करते ते होतंय. मग ह्याच्या पाठीमागे नेमकं सायन्स काय आहे? ते शिकणं इम्पॉर्टंट आहे. बरं, मी गुरुदेवांना मानते. मला जर एखादी गोष्ट हवी असेल, तर मी गुरुजींना सांगते, की "गुरुजी, आय वॉन्ट इट." सो हे असं आहे आणि त्याच्यानंतर मला मॅनिफेस्टेशनमध्ये इंटरेस्ट आला. मी मॅनिफेस्टेशनचे कोचिंग्स घेतले, हं, हं. कोर्सेस केले. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली, की दॅट हाऊ मी माझी लाईफ घडवली. मी माझ्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून आज 27 वर्षापर्यंत जी लाईफ घडवली, 10 वर्षामध्ये जे पण काही ग्रोथ, आज मी इथं आहे, या पोझिशनला आहे. Instagramला लाखोंमध्ये लोकं मला फॉलो करतात. माझ्या भरपूर साऱ्या समस्या आहेत, जे घेऊन येतात. ही सगळी जर्नी मी मॅनिफेस्ट केली होती. डे 1ला जे मी विचार केला होता, की मी एका टीव्ही चॅनलवरती किंवा एका आता टीव्ही चॅनल त्यावेळेस होते, त्यावेळेस हे पॉडकास्ट वगैरे काही नव्हतं. सो आय वॉज इमॅजिनिंग की मी माईक समोर आहे आणि मी बोलते. आणि आज माझे असंख्य पॉडकास्ट मी स्वतः घेते, मी होस्ट पण करते, मी पॉडकास्ट द्यायला पण जाते. वॉव! सो दॅट डे 1 आणि आजचा दिवस मला असं वाटतं, की ती जी लाईफ जर्नी आहे माझी, भले ती 10च वर्षाची आहे. बट मला जे हवं होतं ते आज सगळं माझ्याकडे आहे. ते मी आज सगळं मिळवलेलं आहे. ते बिकॉज ऑफ माय ट्रस्ट, बिकॉज ऑफ माय बिलीफ आणि बिकॉज ऑफ माय ॲक्शन झालं असं मला वाटलं आणि मग तेच मी शिकवायला लोकांना सुरुवात केली. खूप दॅट्स हाऊ माय छान. जर्नी इज. मस्तच जर्नी होती. नक्की सगळ्यांना इन्स्पायरिंग असणार आहे. येस. सो तुम्ही जे आपण लाईफस्टाईल तुम्ही म्हटलात, की सगळ्यात मेजर जो आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करते ती आपली लाईफस्टाईल आहे. बरोबर आहे. सो कॅन यू डिफाईन इट फॉर द ऑडियन्स, हं, की लाईफस्टाईल चेंज नेमकी कशी करायची आणि त्याचे काय-काय उपयोग होतात? आपल्या बरोबर. शरीराला पण, हं. मनाला पण? राइट. सो सगळ्यात इम्पोर्टंट आहे योगाचा गैरसमज पहिल्यांदा मी काढून टाकते. हं, हं, असं हं. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की योगा म्हणजे अंग वाकडं-तिकडं करणं. तर असं नाही. योगा म्हणजे योगासनं नाही. हे पहिल्यांदा क्लिअर होणं इम्पोर्टंट आहे. हं, कारण हं. भरपूर लोकांच्या मनामध्ये हा डाऊट आहे, हं, की हं. योगा करणं म्हणजे फक्त एक्सरसाइज करणं किंवा फक्त आसन करणं. तर नाही. हं, हं. त्याच्यामध्ये मेडिटेशन येतं. त्याच्यामध्ये प्राणायाम येतात. त्याच्यामध्ये मंत्रा चॅन्टिंग येतात. त्याच्यामध्ये शरीरशुद्धी क्रिया येते. त्याच्यामध्ये नॉलेज येतं. त्याच्यामध्ये कर्म येतात. बरं. त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन सुद्धा येतं. कारण की तुमची इच्छाशक्ती जेवढी प्रबळ आहे, तेवढ्याच स्ट्राँगली तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकणार आहात. आणि नाईस. त्यासाठी लागते मेंटल क्लॅरिटी. हं, हं. जोपर्यंत मेंटल क्लॅरिटी येत नाही, तोपर्यंत तसंही डोक्यात काहीच घुसणार नाहीये. बरोबर. तसंही त्या डोक्यातून कायच बाहेर येणार आहे, जर क्लॅरिटी नाहीये तर. हं, हं, हं. मनावरचा कंट्रोल, जे आपण आज म्हणतो, बाहेर गेला की कंट्रोल होत नाही. एखादी गोष्ट समोर आली, तर ते खाणं कंट्रोल होत नाही. बरं तो कंट्रोल कसा येणार आहे? तुम्हाला मेडिटेट करावं लागेल. तुम्हाला प्राणायाम्स करावे लागतील. तुम्हाला नाडी शोधनसारखा प्राणायाम जर तुम्ही रोज प्रॅक्टिस केला, तर कंट्रोल करणं काय असतं हे पण तुम्ही विसरून जाल. इतका ऑटोमॅटिक आणि सहज कंट्रोल तुमच्या लाईफवरती आणि मनावरती येणार आहे. वाह! सो योगामध्ये ह्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. लोकांचा गैरसमज आहे हा, की योगासनं म्हणजे योगा. नाही. मुळात ते योग जो आपण म्हणतो योगशास्त्र, इट इज अ कंप्लीट शास्त्र, जे तुमच्या लाईफला घडवण्याचं काम करतं. वाह! लाईफस्टाईल मला असं वाटत नाही, की योग आणि लाईफस्टाईल हे वेगळं-वेगळं आहे. मी स्वतः तीच लाईफस्टाईल फॉलो करते, जी योगाने किंवा जी आयुर्वेदाने किंवा जी वेदांमध्ये सांगून ठेवलेली आहे. भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. हं, हं. तुम्ही काय खाता? तुम्ही कसं खाता? तुम्ही किती वेळात खाता शिजवल्यानंतर? हे सुद्धा भगवद्गीतेमध्ये मेन्शन करून ठेवलेलं आहे. महाभारत आपण बघतो. युधिष्ठिरला दाखवलंय प्राणायाम करताना. युधिष्ठिरला दाखवलंय त्याच्या बारक्या भावंडांना आपला नकुल आणि सहदेवला त्याच्यासोबत योगा करताना, त्याच्यासोबत प्राणायाम करताना.
म्हणजे हे तेव्हापासून दाखवलंय. इट्स येस. नॉट न्यू ऑर मॉडर्न सायन्स की हे लोकांनी काहीतरी प्रमोट करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी केलंय असं नाहीये. बरोबर. सो योगा इज द लाईफस्टाईल ओन्ली फॉर मी. तुम्ही जे जगणार आहात तेच तुमचं दिसणार आहे, तसेच तुम्ही घडणार आहात. जसं आपला तुम्हाला पण माहिती आहे मॅनिफेस्टेशनचा रूलच हा आहे, की मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त विचार करून मिळवणं नाही, ते तुम्हाला जगणं इम्पोर्टंट आहे. कृतीत जे आणणं, फीलिंग्स फील एक्झॅक्टली करणं. येस. जे तुम्ही आहात, तेच तुम्हाला मिळणार आहे. सिंपल रूल आहे योगा अँड मॅनिफेस्टेशनचा. जे तुम्ही आहात, तेच तुम्हाला मिळणार आहे. जर चांगलं डेफिनेटली. कराल, शरीराला, मनाला चांगलं ठेवाल, तर चांगलंच मिळणार आहे. दॅट्स हाऊ इट खूपच इज. छान. मस्त. सो मॅनिफेस्टेशन आणि योगा हे तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये वापरून लोकांच्या आयुष्यात बरेच बदल घडवलेले आहेत. तर येस. नेमकं तुम्ही कसं त्यांना सांगतात किंवा हाऊ यू टीच देम हं. टू सर्व्हाइव्ह लाइक अ गुड पर्सन विथ येस. मेंटली अँड फिजिकली टू? येस. सो जसं आपल्याला माहिती आहे मॅनिफेस्टेशनमध्ये 4 गोष्टी असतात महत्त्वाच्या. थॉट, फीलिंग, ॲक्शन आणि बिलीफ. या चारही गोष्टीवरती ज्यावेळेस तुम्ही हं. काम करता, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला मॅनिफेस्टेशन करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट जी हवी आहे, ती मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते. ठीक आहे. पहिलं तर आपल्याला हे आपण म्हणतो की बाबा बऱ्याच लोकांचा अगेन इथं गैरसमज आहे, की जे विचार करणार आहे ते मिळणार आहे, जे विचार करणार आहे ते मिळणार आहे. बट त्याच्यासाठी पण काहीतरी प्रोसेस आहे. ठीक आहे. सो मी पहिल्यांदा आणते योगावरती वाय ते पण मी सांगते. बिकॉज मला असं वाटतं, की जोपर्यंत जे आतमध्ये आहे ना, ते बाहेर निघत नाही, तोपर्यंत मॅनिफेस्टेशन वर्क नाही करणार आहे. बरोबर. बरं ते बाहेर निघण्यासाठी काय-काय टेक्निक्स आहेत? जशा मॅनिफेस्टेशनमधल्या टेक्निक्स आहेत. होपोनोपोनो आहे, ई-एफ-टी आहे किंवा आपण म्हणू शकतो चंद्रभेदी प्राणायाम आहे, जो मी योगामध्ये पण शिकवते, जो मी मॅनिफेस्टेशनमध्ये पण शिकवते. तर चंद्रभेदी प्राणायाम काय करतो? आपल्या राइट ब्रेनला ॲक्टिव्हेट करतो. आपली जी इडा आणि पिंगला नाडी आहे, जे आपलं शरीर आहे, ते 2 पार्टमध्ये डिव्हायडेड आहे. एक आहे कूल पार्ट, एक आहे आपला हॉट पार्ट, ज्याला आपण सूर्याचा प्रभाव म्हणतो आणि चंद्राचा चंद्राचा प्रभाव प्रभाव. म्हणतो. हां. सर बरं, आता मॅनिफेस्टेशन कधी वर्क करतं? ज्यावेळेस तो चंद्राचा प्रभाव सूर्याच्या प्रभावावरती हावी होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? आपली पिंगला नाडी जी आहे ती थोडी शांत होणार आणि ईडा नाडी कार्य करायला सुरुवात करणार आहे. लहानपणापासून आपण एका गोष्टीवरती फोकस करतो. कुठल्या गोष्टीवरती? गोष्टी पटपट कशा होतील? गोष्टी इझिली कशा होतील? हार्डवर्क कसं नाही करायला लागणार? ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण फोकस करतो. त्यामुळे आपली जी उजवी भाग आहे आपल्या शरीराचा, ज्याला आपण सूर्य भाग म्हणू शकतो, तो नेहमी ॲक्टिव्हेट असतो. म्हणजे आत्ता पण आपण पॉडकास्ट घेतो. आता जर तुम्ही चेक केलं, तर दोन्ही नॉस्ट्रिलमधली उजवी नॉस्ट्रिल आता वर्किंग आहे. का? कारण की आता आपण ॲक्टिव्ह मोड ऑफ एनर्जीमध्ये येस, आहोत. डेफिनेटली. आणि मॅनिफेस्टेशन कधी वर्क होतं? जेव्हा तुमची ईडा नाडी वर्किंगमध्ये आहे. जेव्हा तुम्ही चंद्र नाडीला तुम्ही बॅलन्स करताय. मग चंद्र नाडी बॅलन्स कशी करायची? सिंपल फॉर्म्युला. चंद्रभेदी प्राणायाम करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, डावीने सोडा. 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं. करून बघूयात आपण. येस, तुम्ही करून बघू शकता. यू कॅन चेक फर्स्ट की कुठली नाडी ॲक्टिव्हेट आहे. माझी हीच ॲक्टिव्हिटी कारण मी लेफ्टी आहे. सो दॅट्स अगेन वन मोर इम्पॉर्टंट पार्ट की तुम्ही कुठल्या आता तुमचं लेफ्टी आहात कारण तुमची डावा जो हात आहे किंवा डावा जो पार्ट आहे तो जास्त ॲक्टिव्हेट असणार आहे. म्हणजे राईट आहे त्यांचा नेहमी उजवा हात समोर येतो. नेहमी उजवा हात समोर येतो. कारण की हा पार्ट जास्त ॲक्टिव्हेशनमध्ये आहे. सो हं. तुम्हाला जर बॅलन्स करायचं आहे, तो सिंपल आहे तुम्हाला. तुम्हाला नाक एक बंद करायचं आहे, दुसऱ्या नाकाने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. सेम, सेम. धिस इज नाडी शोधन प्राणायाम. हा तुम्ही जो करताय तो. So तुम्हाला इक्वल ब्रीथिंग फील होईल आता. आता फील झालं. येस, एक्झॅक्टली. मी एक्झॅक्टली रोज करतेच आहे. आ, उठल्याबरोबर बघते म्हणजे जो पार्ट ॲक्टिव्ह ॲक्टिव्हेट असेल तो आहे. पाय मी खाली ठेवते. बरोबर. धिस इज अल्सो हां. इम्पोर्टंट रूल. हा मला माझ्या ॲस्ट्रोलॉजरनी सांगितला होता. सो दॅट इज रिअली इम्पॅक्ट्स अ लॉट. आपल्यावर खूप राइट. महत्त्वाचा इफेक्ट करतो तो. एक्झॅक्टली. सो आणि माझ्या अजून हां, हां. हां, बोला, बोला. नाही, नाही. इट्स ओके. सो मग मी तो रूलच केलाय, की राइट. उठल्याबरोबर आधी चेक करायचं कुठली एनर्जी ॲक्टिव्हेट आहे. ॲक्टिव्हेट आहे. देन वी इक्वली ॲक्टिव्हेट. बट बरोबर. आपल्याला माहिती आहे, की कुठली होती, तर तो पाय खाली ठेवून आपण जर दिवसाची सुरुवात केली, तर ती पॉझिटिव्ह असते. एक्झॅक्टली. असं. हां, आता आता कंटिन्यू. याच्या पाठीमागे मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, तर जे तुम्ही बोललात. तुम्ही ज्यावेळेस विचार करून पाय जमिनीवरती ठेवता, तेव्हा डोक्यात काय आहे? आपण काय विचार करतोय? हां, आता मी डावी माझी नॉस्ट्रिल ॲक्टिव्हेटेड आहे, तर मी डावा पाय खाली ठेवून दिवसाची सुरुवात करणार. का तर माझा दिवस पॉझिटिव्हिटीमध्ये गेला डेफिनेटली. पाहिजे, हां. चांगला गेला पाहिजे. सो आपण सुरुवातच किती पॉझिटिव्हली करतोय? येस, दिवस डेफिनेटली. ऑब्व्हियसली कारण पॉझिटिव्हिटीमध्ये जाणार आहे. आपल्याला जर मला आता मी जवळ-जवळ 50,000 प्लस पीपल्सला इम्पॅक्ट केलेला आहे. हं, हं. आणि रोज अजून
हजारो स्टुडंट्स समोर असतात. इफ यू बरोबर. वॉन्ट टू ॲक्टिव्हेट देअर दॅट मच हायेस्ट एनर्जी, आपली एनर्जी ॲक्टिव्हेट असणं गरजेचंच आहे. एक्झॅक्टली. सो दॅट्स हाऊ इट वर्क्स. हां, म्हणजे ते तुमच्या मेंटॉरची एनर्जी ठरवते तुम्हाला किती रिझल्ट येणार आहेत ते. हे डेफिनिटली. क्लिअर आहे. सो त्यासाठी मी पहिल्यांदा सांगते, की तुम्ही ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत ह्या. जसं आपण ब्रश करतो, तशा ह्या गोष्टी तुम्ही हं. तुमच्या लाईफमध्ये आणल्या पाहिजेत. तशा पद्धतीने तुम्ही मेडिटेशन, यू नो, यू ॲक्चुअली तुम्ही करता मेडिटेशन. तुम्हाला माहिती आहे त्याचा इम्पॅक्ट किती खूप. आहे. हं. सो मेडिटेशनची जी साधना आहे किंवा त्याला आपण साधना म्हणू. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पण ब्रीथवर्क शिकवलं जातं, ज्याला सुदर्शन क्रिया हे नाव येस, आहे. सुदर्शन क्रिया. सो सुदर्शन क्रिया केल्यानंतर फक्त सुदर्शन क्रिया करून सुद्धा लोकांनी कॅन्सरसारखे आजार हील केलेले आहेत. 100%. सो दॅट इज द पॉवर. अक्षरशः म्हणजे बॉडीमधून इन बॉडी सुद्धा होता येतं त्यांना. एक्झॅक्टली. म्हणजे मी पण केलेलं आहे, पण येस. तिथपर्यंत नाही पोहोचलो अजून. येस. बट वी कॅन. एक्झॅक्टली. सो दॅट इज द पॉवर. ही सगळी पॉवर आपल्या आतमध्येच आहे. दिस इज इनसाइड यू. म्हणजे सुदर्शन क्रियेमध्ये काय आहे? ब्रेथवर्क आहे, मेडिटेशन आहे. ज्यावेळेस गुरुदेव ते हरिओम ध्यान घेतात, यू लिटरली फील की ती जी एनर्जी ती किती अपलिफ्टेड आहे. म्हणजे येस. चक्रा मेडिटेशन ज्यावेळेस गुरुदेव घेतात हरिओमवालं, तर ती एनर्जी हरिओम, ऑटोमॅटिकली सोहमचं. एक्झॅक्टली. ऑटोमॅटिकली तो अपलिफ्टपणा आपण हं. जाणवू शकतो आपल्यामध्ये. सो आय थिंक दॅट इज द पॉवर. मस्त. सो योगासनं कशासाठी करायला लागतात? तुमचा प्राणायाम व्यवस्थित होण्यासाठी. प्राणायाम कशासाठी करावा लागतो? तुमचं ध्यान छान लागण्यासाठी. बरोबर. मंत्रा चॅन्ट कशासाठी करायचे? तुमचे शब्द स्पष्ट होण्यासाठी एक फायदा आहे. तुमचा आवाज सुंदर हं, होण्यासाठी हं. एक फायदा आहे. जी निगेटिव्हिटी आहे शरीरातली पण आणि वातावरणातली पण, ती काढून टाकण्यासाठी. सो ही प्रोसेस तुम्ही फॉलो केली, की मॅनिफेस्टेशन वर्क करण्यासाठी त्या 4 स्टेप फॉलो करा. इझिली तुम्ही करू शकता ह्या सगळ्या गोष्टी. येस. दिस इज हाऊ आय टीच. खूप छान, मस्तच. येस, खूप छान आहे. खरंचच छान कळत असेल आणि येस, ज्यांना असं वाटतंय, की आपण योगा शिकावं किंवा मॅनिफेस्टेशन, योगा प्लस मॅनिफेस्टेशन शिकावं, नक्कीच तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील. तुम्ही मॅमला कोऑर्डिनेट करू शकतात. येस. सो खूपच छान, मस्तच चाललंय. अगदी भारी वाटतंय मला सुद्धा, फ्रेश वाटतंय. सो आता तुम्ही जे म्हटलात, की आपण हे सगळं केलं पाहिजे. हं, योगाद्वारे बरोबर. सुदर्शन क्रिया किंवा हं, आपण प्राणवायू हं, घेतो. तर आता बरेच लोकं असेच असतात माझ्यासारखे, हं. ज्यांना योगा करायला आवडत नाही, एक्सरसाइज आणि वेळ राइट. पण नसतो. बरोबर. तर अशांसाठी काही मुद्रा आहेत का? किंवा काही श्वसनाचे प्रकार आहेत का? येस. जे करून सुद्धा हं, आजार पण आटोक्यात आणू शकतात हं. किंवा वजन पण कमी करू शकतात? हो, नक्कीच आहेत. सो त्याच्यामध्ये मला पहिल्या एका प्राणायामाचा उल्लेख करावा वाटतो. तो म्हणजे भस्त्रिका प्राणायाम, जो हं, तुम्ही हं. मे बी एक्सपिरियन्स केला असेल. येस. भस्त्रिका प्राणायाम हा सगळ्यात इम्पोर्टंट इन्स्टंट एनर्जी देणारा प्राणायाम आहे. हं, हं. मग तुम्हाला कधी लो वाटतंय, डल वाटतंय, हां, आळशीपणा कधी येतो माहिती आहे का? ज्यावेळेस बॉडी ॲक्टिव्हेटेड नाहीये. ठीक आहे. आपण टायर्ड कधी असतो? जसं खूप काम केलंय, खूप थकलोय. एकतर ती स्टेज असते किंवा दुसरी एक स्टेज असते, मेंटली आपण खूप जास्त कन्फ्युजनमध्ये आहोत, खूप गोंधळ चाललाय मनामध्ये. त्यावेळेस आपण आळशी असतो, टायर्ड असतो. हं, हं. रिॲलिटीमध्ये आपण जेव्हा चेक करू येस, त्यावेळेस. सो डेफिनिटली. याच्यामध्ये दोन्ही फेजमध्ये हा प्राणायाम तुम्हाला मदत करू शकतो. तो म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. सिंपल आपण हाताच्या मुठी बंद करून जे हं, श्वासासोबत करतो ते. हं. इकडे दोन्ही ॲक्शन होतात. हाताची पण ॲक्शन होती, प्लस तुमच्या ब्रीथिंगची पण ॲक्शन होती. बरोबर. सो ह्या गोष्टीमुळे तुमची इन्स्टंट एनर्जी ॲक्टिव्हेट होऊ शकते. वाह! भस्त्रिका प्राणायाम शरीरामध्ये हीट निर्माण करतो, एनर्जी निर्माण करतो. त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा हे बेस्ट आहे. खूप छान. सेम विथ कपालभाती. हं, हं. कपालभाती प्राणायाम वेट लॉससाठी सगळ्यात बेस्ट प्राणायाम आहे. ओके. वेळ नाहीये, दिवसभरात जेवढे मिनिटं मिळतील, मिनिटं म्हणते आम्ही, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं कपालभाती प्राणायाम करा. तो एकमेव प्राणायाम आहे, जो तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टींना मागे पडून तुम्हाला हेल्प करू शकतो. वेट वाह! लॉसमध्ये पण, क्लॅरिटी ऑफ थॉटमध्ये पण आणि हं, ब्रीथिंगच्या हं. पॅटर्नमध्ये पण. वाह! सो दॅट्स हाऊ इट हेल्प. खूप छान, मस्तच सांगितलं आहे. नक्कीच सगळ्यांनी ट्राय करून बघा. मी येस. सुद्धा करणार आहे. खूप खूप छान. येस. सो आता तुम्ही जे म्हटलात, की सगळ्यांनी आपलं लाईफस्टाईल चेंज करायला हवं हं. किंवा प्राणायाम करायला हवेत, हे सगळं आहे. पण मग मॅनिफेस्टेशनमध्ये तुम्ही जे शिकवता, ते नेमकं काय घेतात, की ज्याच्याने त्यांचं मन, बॉडी सगळं शुद्ध होतं किंवा त्यांना मॅनिफेस्ट होतात गोष्टी? सिंपल टेक्निक्स आहेत. जसं आपण ई-एफ-टी करतो. फॉर एक्झाम्पल आपण निगेटिव्हिटी बाहेर काढून टाकण्यासाठी एक हं, सिंपल टेक्निक आहे. ई-एफ-टी तुम्ही करतो. पण घेत असाल, ई-एफ-टी घेतो. डेफिनिटली, येस. इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याच्या आधी मी मेडिटेशन घेते लोकांचं.
जिथे ॲक्चुअलमध्ये ते प्रॉब्लेम रिअलाईज करतात. हं, ठीक हं. आहे. सो रिअलायझेशनची एक प्रोसेस असते ज्याच्यामध्ये मी काही वर्ड्स बोलते पर्टिक्युलर. मेडिटेशनमध्ये लोकं असतात. ते मेडिटेट करतात त्या प्रॉब्लेम्सवरती आणि त्यानंतर ते रिलीज करून टाकतात. सो दॅट्स हाऊ आय टेक त्यांना जी निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे ती ते त्या हं, हं. EFTमधून काढून टाकतात. दुसरी गोष्ट आहे आपण होपोनोपोनो करतो. सगळ्यात सिंपल आणि सगळेजण करू शकतात ती हं, प्रेयर आहे हं, आपली आय एम हं. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ती वाली प्रेयर करू शकता. मी स्वतः दोन्ही गोष्टी करते. मी स्वतः होपोनोपोनो सुद्धा करते. मी स्वतः सुदर्शन क्रिया सुद्धा करते आणि मेडिटेशन्स वगैरे हे छोट्या-मोठ्या गोष्टी तर एनिवे चालूच असतात लाईफमध्ये. धिस इज माय ओके. लाइक जसं आपण मी तुम्हाला म्हणलं आपण जसं ब्रश करतो तशा ह्या गोष्टी मी फॉलो करते माझ्या लाईफमध्ये. सो हं. दॅट्स हाऊ आय थिंक की हे करू शकतात सगळेजण. खूप छान. मॅम आता तुम्ही मगाशी म्हटलात, की आळस आल्यासारखा होतो. हं, तर असं काय होतं, की बरेच जण आता जवळ-जवळ आपण बघतो, की 95% पीपल्सचं सेडेंटरी वर्क आहे. बरोबर. त्यामुळे तब्येत वाढणं हो, हो. किंवा आळस खूप येणं कॉमन झालंय. हं. खूप कॉमन झालंय. पण तो आळस इतका प्रचंड वाढतो, की त्याच्याने ते डिप्रेशनमध्ये जातात. तर हम्म. योगामध्ये काय असं आहे, की ज्यामुळे हं, आपण या पीपल्सला संजीवनी देऊ शकतो? हं, जशी हं, हं. जशी आपण संजीवनी देऊन लोकं बरे केलेले आहेत राइट, मागे, राइट, आपल्या एन्शियंट याच्यामध्ये. राइट. तर आता असं काय आहे, की ज्याच्याने लोकांना बाहेर निघता येईल या सगळ्यामधून? येस. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे, मी नेहमी सांगते, की तुम्ही तुमच्या लाईफचं जे रिप्रोग्रामिंग आहे ना किंवा हं, हं. रिप्रोग्रामिंग पण जाऊ द्यात. आता तुम्ही ॲटलीस्ट प्रोग्राम सेट करा. हं. सकाळी उठलात, सकाळी उठल्यानंतर बॉडी मूव्हमेंट केल्याशिवाय दिवस चालू करायचा नाही. का? कारण की तेच पहिले 15-20 मिनिटं ठरवणार आहेत, की तुमचा दिवस कसा जाणार आहे. हं, हं. जर तुम्ही काहीच हालचाल नाही केली सकाळी, कॉन्शियस हालचाल जर नाही केली, तर तुमचा दिवस सेडेंटरीच जाणार आहे. हं, तुम्ही हं. ना चेअरवरून उठणार आहात, तुम्ही फक्त एकाच गोष्टीसाठी चेअरवरून उठता, ते म्हणजे वॉशरूमला जाण्यासाठी. दॅट्स इट. येस. हं. इतकं आपण लाईफमध्ये गोष्टी अ, बनवून ठेवलेल्या आहेत, की आपण कुठलीच हालचाल करत नाही. सो जर तुम्हाला खरंच ते प्रॉब्लेम्स नको आहेत, आळशीपणा नको आहे, तर सगळ्यात इम्पोर्टंट सकाळी 15 ते 20 मिनिटं योगा करणे. योगामध्ये पण काय करणं ते पण स्पेसिफिकली मी हां, हां. सांगते. ते सांगितलं तर मग हां. सगळ्यांनाच हेल्प होणार आहे. एक्झॅक्टली. सो त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे ॲक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत, जसं सूर्यनमस्कार आहे. तुम्ही फास्ट पेस्ड ब्रेथ वर्क करू शकता किंवा वॉकिंग करू शकता तुम्ही फास्ट. ठीक आहे. सो या 2 गोष्टी तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट, तुम्हाला जे आसनं जास्त स्ट्रेच करतात, थोडंसं जसं त्रिकोणासन आहे, त्याच्यानंतर ताडासन आहे, पार्श्वकोणासन आहे. ही काही आसनं आहेत जे बॉडीला स्ट्रेच करतात. ज्यास बॉडी स्ट्रेच होते, तर ऑटोमॅटिकली ते जे हॅपी हार्मोन्स आहेत ते रिलीज होतात हं, आणि हं. दिवसभर ते हार्मोन्स तुमच्यासाठी काम करतात. ओके. तुम्हाला आळस पण नाही येणार, तुमची बॉडी पण हेल्दी राहील, हां. वेट लॉससाठी पण मदत होणार आहे, प्लस तुम्ही हॅपी पण राहणार आहात. वाह! सगळे फायदे आहेत. खूप छान. मॅम वेट लॉस आणि योगा हे हं, तर आपण बघितलंय किंवा बरोबर. योगाने फक्त वेट लॉसच नाही तर कॅन्सर सुद्धा बरा होतो. ऑब्व्हियसली. परंतु बऱ्याच लोकांचा असा समज आहे, की चालण्याने वजन कमी होत नाही. चालणं हे फक्त नाही का आपल्या रुटीनचा पार्ट असला पाहिजे. हं. पण ॲज अ योगा गुरु तुम्ही काय सांगू इच्छिता लोकांना ज्यांना अजिबात एक्सरसाइज शक्य नाही, आता वेट वाढलेलं आहे किंवा हं. होत नाही. हं, मग हं, त्यांना हं. वॉकिंगने वेट लॉस होतो का? किंवा वॉकिंग इज इफेक्टिव्ह ऑन अवर बॉडी ऑर नॉट? ओके. सो वॉकिंग हे सप्लिमेंट आहे. ठीक आहे. जसं आपण हां, एखादी हां. गोष्ट अचीव्ह करण्यासाठी सप्लिमेंट घेतो. दॅट इज द सप्लिमेंट मला असं वाटतं. हां. सो तुम्ही पहिला तर जर वेट लॉस करायचं तर गोल सेट करा, जे हं. आपण मॅनिफेस्टेशनमध्ये करतो. राइट. वजन कमी करायचं गोल सेट करा. गोल सेट करून ॲक्शन डिसाईड करा, की काय-काय घेणार आहेत. आता हं, वजन हं. कमी करायचं असेल तर काय-काय ॲक्शन घ्याव्या लागतील. पहिलं तर एक्सरसाइज. डाएट नाही. पहिलं हं. येतं डाएट. तुम्ही काय खाता? तुम्ही किती खाता? तुम्ही किती वेळाने खाता? सगळ्या गोष्टी पहिल्यांदा फिक्स करा. पहिल्यांदा तुम्ही त्या गोष्टी लिहून काढा, की तुम्हाला आज काय करायचंय? काय खायचंय? कुठली गोष्ट आहे जी माझं वजन वाढवणार आहे, ती मला बिलकुल अव्हॉइड करायची आहे. प्रिपेअर युअर डायट फर्स्ट. सगळ्यात ओके. इम्पोर्टंट गोष्ट. त्यासाठी तुम्ही मदत घेऊच शकता. जसे की भरपूर सारे न्यूट्रिशनिस्ट आहेत, भरपूर सारे डायटिशियन हं, आहेत. हं. त्यांची मदत घ्या. वजन कमी करण्यामध्ये डायट हा खूप इम्पोर्टंट रोल प्ले करतो. ओके. कारण तुम्ही जे खाणार आहात, ते तुम्ही बनणार आहात. हं, हं. सेम आहे. जसं आपण म्हणतो मॅनिफेस्टेशनमध्ये जो तुम्ही विचार करणार आहात, ते तुम्ही बनणार आहात. बनणार आहे. सेम आहे. बॉडी आपली जी आहे ना, ती तुमच्या खाण्याने बनते. ओके. सो तुम्ही जे खाणार आहे, ते तुमच्या बॉडीवर ते दिसणार आहे. हे क्रिस्टल क्लिअर आहे. म्हणजे तिकडे तुम्हाला कसलाच म्हणून दुमत करायची गरज नाहीये. हं, सो हं. डायटवरती फोकस करा. पहिली ॲक्शन झाली. दुसरी ॲक्शन झाली एक्सरसाइज करा. हं, हं.
मग आता एक्सरसाइजमध्ये पण स्पेसिफिक तुमच्या बॉडीला कशाची गरज आहे? पोटावरचं फॅट कमी करायचंय का? हातावरचं करायचंय हं. का? थाय फॅट कमी करायचंय येस. का? फेस की फॅट. फेस फॅट कमी करायचंय का? की फुल बॉडीचं फॅट कमी हं, करायचंय? हं. पहिलं चेक की काय प्रॉब्लेम आहे? नेमका प्रॉब्लेम काय तो शोधून काढा पहिल्यांदा आणि त्या प्रकारे ॲक्शन घ्यायला सुरुवात करा. बरं, त्या सगळ्यामध्ये सूर्यनमस्कार सगळ्या गोष्टींवरती इफेक्टिव्ह ठरतात. ओके. तसं सूर्यनमस्कार तर सगळ्यांनीच करायला पाहिजेत. बरं, ज्यांचं वेट कमी आहे, आता माझ्यासारख्या व्यक्तीला पण सूर्यनमस्कार घालणं हे कंपल्सरी आहे. कारण की मला हा मेंटेनन्स घेऊन जायचा आहे वर्षानुवर्ष. हं. असं नाही आहे, की बाबा मला आज काही प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ असा नाही, की मी योगा नाही करणार. मी स्वतः रोज 3 ते 4 तास योगा करते. कारण मला बॅचेस पण घ्यायच्या 3 ते असतात. 4 येस. तास योगा? कारण मी 3 तास तर बॅचेसच घेते राइट. आणि प्लस माझी स्वतःची साधना असते. हां, हां, सो हां. 4 तास इट्स माय रेग्युलर नाऊ. ओके. सो इझिली करू शकतात आणि सगळे करू शकतात. बट ठीक आहे, बॅचेसमध्ये कंटिन्युअस मी 1 तास करत नाही, कारण की त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असतं. प्लस काय-काय असतं मी थोडा वेळ हं. करते, हं. गाईड करते. सो या पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. हं, हं. तिसरी गोष्ट आहे माइंडसेट. रिअली, डेफिनिटली. सगळ्यात इम्पोर्टंट वजन कमी करायच्या वेळेस सगळ्यात जर काय महत्त्वाचा रोल प्ले करतात, तर तो तुमचा माइंडसेट प्ले माइंडसेट करतो. करतो. आपण वजन वाढलं म्हणलं की डिप्रेशनच्या स्टेजमध्ये जातो. आपला माइंडसेट तसाच काम करतो जसं आपण त्यांना सांगणार आहोत. बरोबर आहे. आपण जर म्हणतो की वजन वाढलंय, तर ते वजन वाढणारच आहे. सो तिथं पहिल्यांदा आपल्याला फिक्स करणं इम्पॉर्टंट आहे. वजन कुणामुळे वाढलंय? तुमच्यामुळे वाढलंय की नाही? वजन कमी कुणाला करायचंय? तुम्हाला करायचंय. तर तुमच्या माइंडकडे, तुमच्या ब्रेनकडे काय सिग्नल गेले पाहिजेत? की तुमचे ॲक्शन काय असणार आहेत? तुमची फीलिंग काय असली पाहिजे? की माझं वजन एवढं झालेलं आहे. येस. तुमच्या बिलीफ असला पाहिजे की मी ते करू शकते. बरोबर आहे. वजन कमी करायच्या स्टार्टिंगलाच लोकांना टेन्शन येतं, की आता मी कसं करणार आहे? कसं ते मला चव चव नसलेलं जेवण खाणार आहे? कसं एक्सरसाइज करू शकणार आहे मी माझ्या आयुष्यामध्ये? मी हं, हं. आजपर्यंत कधीच नाही केलं. हे सगळे थॉट्स आहेत. ते सगळे थॉट्स याच्यावरती हॅम्पर करतात बरोबर आहे. आणि त्यामुळे वजन कमी करण्याची जर्नी स्टार्टिंगच्याच पहिल्या आठवड्यामध्ये बंद होते. हं, हं. सो धिस इज हाऊ यू सेट युअर गोल. यू प्लॅन की तुम्ही काय खाणार आहात. यू प्लॅन की तुम्ही काय एक्सरसाइज करणार आहात आणि सगळ्यात शेवटी तुमचा माइंडसेट हे सगळं ठरवणार आहे, की तुम्ही ते कसं पुढे घेऊन जाणार आहे. खूप छान. सो दॅट्स हाऊ यू मग वर्क. मॅनिफेस्टेशन इथे काय वर्क करतं? आता सगळं तर आपल्यालाच करायचं आहे ना? बरोबर. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे. जर त्या व्यक्तीने ठरवलंय, की काहीही झालं तरी मला हं. वजन कमी करायचं आहे. बरं, आता हे काहीही झालं काय आहे? हे मॅनिफेस्टेशन आहे. बरं, आता हे कसं? आज मी 50 किलोची आहे आणि मला 40 किलो व्हायचंय किंवा आपण जास्त घेऊ. आज मी 80 किलोची आहे आणि मला 50 किलोचं व्हायचंय. तर याच्यामध्ये ॲक्शन लागेल की नाही? बरोबर. हं, ती ॲक्शन आपण योगा थ्रू घेणार आहे. पण ह्याच्यातला बिलीफ मी जसं म्हणलं, की त्याच्यावर हं. तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला म्हणायचं नाहीये, मला हे जमेल का? मी करू शकेल की नाही? कसं करणार आहे माहिती नाही. हं. त्याच्यासाठी बिलीफ काम करतं. बरोबर. जे मॅनिफेस्टेशनमधलं चौथं सत्य आहे, जे आपण म्हणतो की विश्वास, हं. बिलीफ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो बिलीफ कसा काम करणार आहे? तुमच्या माइंडसेट शिफ्ट सोबत तो बिलीफ काम करणार आहे. बरोबर. ॲक्शन झाली, बिलीफ झाली. फिलिंग कधी येणार आहे? ज्यावेळेस ते व्हिज्युअलायझेशन आहे, की मी 50 किलोची झाली आहे. जे आपण अफर्मेट करतो, माझं वजन 50 किलो झालं आहे. हं, हं. ते अफर्मेशनची फीलिंग कधी येणार आहे? ज्यावेळेस आपण ते गोल सेट करणार, ते अफर्मेशन करणार, त्याचं व्हिजन बोर्ड बनवणार, त्याचं व्हिज्युअलायझेशन करणार. त्यावेळेस ती फीलिंग आपल्या बॉडीमध्ये तयार होणार आहे. सो हं. धिस इज हाऊ इट वर्क्स. थॉट थॉट तर हजारो येतात, लाखो येतात. म्हणजे आपल्या माणसाकडे एवढी मोठी एनर्जी आहे, पॉवर आहे, की तो बसल्या-बसल्या थायलंडला जाऊ शकतो. बसल्या-बसल्या अमेरिकेला जाऊ शकतो. एवढी पॉवर आहे आपल्याकडे. सो ते डेफिनिटली. थॉट्स आपल्याला असे या पद्धतीने रिप्रोग्राम करणं गरजेचं आहे. मगच तुम्ही त्या जर्नीला स्टार्ट करा अँड देन मला सांगा, की ही जर्नी वर्क होते की नाही. खूपच छान. मस्तच. आता जसं आपला थॉट्सचा विषय निघाला, तर हं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्स म्हणजे नेमकं काय तुम्ही डिफाईन कराल? आणि त्याचा माणसाच्या आयुष्यात काय परिणाम होतो? येस. बरं, तो परिणाम आपण पुसून टाकू शकतो का जर नकारात्मक असेल तर? हं, मॅनिफेस्टेशनने हं. आणि योगाच्या काही क्रिया करून किंवा कुठलंही एक वापरून आपण काय हं. करू शकतो? येस. माइंडसेट शिफ्ट जे आता तुम्ही म्हटलात, हं, की हं, केला पाहिजे. पण मग हं. तो नेमका कसा करायचा? येस. सो आता जसं आपण म्हणतो पॉझिटिव्हिटी आहे, तर निगेटिव्हिटी असणारच आहे. हं, जसं हं, आपण हं. ज्याला खूप सिंपल रीतीने समजू शकतो. तिथं देव आहे, तिथं दानव आहेच, तिथं भूत आहेच. हं, हं, हं. सो सिमिलर वेनी ज्यावेळेस आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात, तेव्हा आपली फीलिंग कशी असते? किंवा तेव्हा आपण काय फील करत असतो? ते आपले विचार कसे असतात? हं. ते ऑब्झर्व्ह करा. दुसरी गोष्ट, निगेटिव्हिटी आली रे आली.
त्या क्षणापासून सगळ्या गोष्टी आजूबाजूला निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. असं का होतं? कारण की आपण जे फोकस करतो ते एक्सपॅन्ड होतं. हं, हं. सो बेसिकली आपल्याला पहिल्यांदा क्लिअरिटी असणं इम्पॉर्टंट आहे, की काय पॉझिटिव्ह आहे आणि काय निगेटिव्ह आहे. बऱ्याचदा इथंच प्रॉब्लेम होतो, की हे बरं मला वजन कमी करायचंय. हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? इथं प्रॉब्लेम आहे. हं, मला हं. वजन कमी करण्यासाठी मी काय-काय ॲक्शन घेणार आहे, त्या कशा पॉझिटिव्ह वेनी मी घेणार आहे, हे तुम्हाला बघणं इम्पॉर्टंट आहे. तिथं मध्ये थोडी जरी निगेटिव्हिटी आली, लगेच तुम्ही मेडिटेशनला बसा. बरं मेडिटेशन होत नाहीये, होपोनोपोनो करा. सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला जर मेडिटेशनमध्ये थॉट्स क्लिअर करता हं, येत हं. नाहीत हं, हं. किंवा मेडिटेशन करता येत नाही, ध्यान लागत नाही, तर तुम्ही होपोनोपोनो करा. तर तुम्ही EFT प्रॅक्टिस करून बघा. ते तुम्ही तुमच्या हेल्थसाठी करा. स्पेसिफिक गोल ठेवून करा. हं, मग मला हं. EFT करून हेल्थचा जो आत्ता प्रॉब्लेम आहे, जो ताण आहे, तो रिलीज करायचा आहे. तुम्ही ते केलं, तुमचं ते रिलीज झालं. मग आता हे रिलीज झालं म्हणजे काय? काही होत नाही. सिंपल आहे. जो थॉट होता ना, जो त्रास देत होता, जो निगेटिव्हिटी फोकस करत होता, तो थॉट बाजूला झाला. तो गेला आणि तिथं नवीन थॉटनी जन्म घेतला, जो पॉझिटिव्ह आहे, की आता मला काय ॲक्शन करायची आहे, ज्याच्यामुळे मी ते साध्य करू शकणार आहे. हं, हं. दॅट्स हाऊ तुम्ही पॉझिटिव्हिटीला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये जास्त प्रमाणामध्ये भरू शकता. जो आपण 80-20चा रूल म्हणतो ना, प्रत्येक ठिकाणी तो अप्लाय होतो. सो 80% आपल्या लाईफमध्ये कशी पॉझिटिव्हिटी राहील याच्याकडे फोकस करा. 100% पॉझिटिव्ह कुणी नाही होऊ शकत. कारण की आपण अशा जगामध्ये राहतो, आपण अशा आत्ता कम्युनिटीमध्ये राहतो, जिथं कुठं ना कुठं काही ना काही गोष्टी घडत असतात. आता वॉर चालू आहे. बरं, त्या वॉरचा आपल्यावरती डायरेक्ट काही इम्पॅक्ट आहे का? नाहीये. पण इनडायरेक्ट इम्पॅक्ट भरपूर आहेत. भरपूर आहे. सो धिस इज हाऊ इट वर्क्स. हं, हं. म्हणजे तुम्हाला 80-20चा रूल फॉलो करायचा आहे. बघायचं आहे की ते 80% मी पॉझिटिव्हिटी कशी फील करून ठेवू शकते. 20% निगेटिव्हिटीला आय कॅन मॅनेज. सो दॅट्स हाऊ तुम्ही पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी मॅनेज करू शकता. खूप छान. मस्तच. सो आता तुम्ही वॉरचं जे आपण आता घेतलं आहे. हं, आता ते वॉर चाललंय हं, अमेरिका, युक्रेन हं, आणि इराण. हं, त्याचा आपल्यावर आत्ता काही सुद्धा परिणाम नाहीये. पण हं, मेंटली इतके सगळे डिस्टर्ब झालेत ना, इतकी हं. धावपळ चालली आहे मनाने. येस, ट्रू. सो याला जर कंट्रोल करायचं असेल लोकांना, हं, तर काय योगा एक्सरसाइजेस ते करू शकतात किंवा मनाला शांत करायचंय, की बाबा हं, आपल्याला याचा विचारच नाही करायचा आहे. हं. विचार केल्याने त्या गोष्टी वाढतात. म्हणजे जे वाढणारच आहेत. आपल्याकडे नाहीये ते आपण अट्रॅक्ट करतोय. बरोबर. अक्षरशः अट्रॅक्ट करताय सगळे. उठलं दिवसभर बातम्या, ट्रू, दिवसभर तेच बघायचं आहे ट्रू. आणि फक्त निगेटिव्हिटी म्हणजे कामं सोडून बसतायत अक्षरशः लोकं. बरोबर आहे. आणि 4 महिन्याचा किराणा भरून ठेवा आणि एवढं तेल साठवून ठेवा आणि ट्रू, एवढं ट्रू, सिलेंडर साठवून ठेवा आणि या ट्रू. गोष्टींमुळे काय झालं आपण काल बघितलं, बरोबर आहे. की सिलेंडरचा तुटवडा तुटवडा निर्माण झालाय. निर्माण झाला. ट्रू. पण या गोष्टी मॅनेज करता येतात आणि हं. 100% येतात. आता आपणच शिकवतोय, आपल्याला काही वेगळं सांगायला नको. बरोबर तर आहे. तुम्ही तुमच्या शब्दात कसं सांगाल, की पॅनिक न होता हाऊ टू येस, हँडल सिच्युएशन बाय योगा और येस. बाय मॅनिफेस्टेशन? येस. सो सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट आहे, जसं आपण म्हणतो, जसं तुम्ही पण आत्ता म्हणालात, की जे आपण बघणार आहोत, ज्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत, ते वाढणार आहे. सो फर्स्ट मेन इम्पोर्टंट थिंग जी मला वाटते, जी खूप जास्त निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये भरते, ती म्हणजे बातम्या बघणं. बरं, बातम्या बघून खरंच जर वर्ल्ड चेंज होत असतं किंवा खरंच जर तुम्ही तुमची लाईफ चेंज करू शकत असता, तर आता सगळेच त्या पोझिशनला असते. पण असं नाही होतंय ना. बरोबर. कारण काय आहे, तुम्ही त्या बातम्यांमधून निगेटिव्हिटीज घेताय. तुम्ही आत्ता पॅनिक का होताय? काय तुम्हाला आता टेन्शन का येतं, की "अरे बापरे! काय होईल? अरे बापरे! काय होईल?" कारण की तुम्ही ती निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करताय. बरं, मी स्वतः कधीच बातम्या बघत नाही. आता मला हे कसं कळालं? काल मी एका रीलमध्ये बघितलं, जे आपले इंडक्शन आहेत, ते सगळीकडून आउट ऑफ स्टॉक गेलेत, सगळीकडून. म्हणजे तुम्ही Blinkit चेक करा, Zepto चेक करा, Amazon चेक करा, सगळीकडून आउट ऑफ स्टॉक आहेत. बरं, ही भीती किती आहे लोकांच्या मनामध्ये, खूप. की उद्या जर गॅस नाही मिळाला, तर मी माझं जेवण कसं बनवणार? करोडो लोकं आहेत. त्याचा कर्ता-करविता आहे. तो बसलेला आहे. बरं, ती एक लॉबी आहे जी ज्याच्यासाठी काम करतीये. त्यांना माहिती आहे ना, की तुमच्या आपल्या सगळ्यांना किंवा ह्या जनतेला कसं सांभाळायचं आहे. मग त्याचं टेन्शन तुम्ही घेऊन तुम्ही तो प्रॉब्लेम आणखी वाढवताय. तर त्यासाठी पहिली गोष्ट बातम्या बघणं बंद करा. दुसरी गोष्ट जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही जेवढं त्याच्याकडे बघणार आहे, जेवढ्या तीव्रतेने त्या गोष्टी तुम्ही बघणार आहात, तेवढ्या तीव्रतेने त्या गोष्टी तुमच्यावरती येणार आहेत. सो तुम्हाला त्या काळामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट काही करणं आहे, तर ते आहे श्वासाचे प्राणायाम. प्राणायाम. ज्याच्यामध्ये तुम्ही नाडीशोधन प्राणायाम करा, जो तुम्ही रोज करता, जो तुम्ही मगाशी दाखवलात. नाडीशोधन प्राणायाम हा मन शांत करण्यासाठी सगळ्यात बेस्ट प्राणायाम आहे. दुसरा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम, जो तुम्हाला इन्स्टंट रिलॅक्सेशन देतो. जे आपण हमिंग बी वाला जे प्राणायाम करतो, ओके. दॅट इज वन ऑफ द बेस्ट प्राणायाम, जो तुम्हाला शांत ठेवेल, काम ठेवेल, ग्राउंडेड ठेवेल. सो ओके. या 2 गोष्टी तुम्ही करू शकता. खूप छान.
आय होप सगळ्यांना कळलं असेल, की आपण स्वतःला शांत करायचं आहे अँड दॅट इज मेंडेटरी. कारण अशांत होऊन काय होतंय, तो इम्पॅक्ट सगळ्यांवर होणार आहे. काही सगळ्यांवरती होतंय. लोकांमुळे सगळ्यांनाच ते भरकटत जावं लागणार आहे ऑब्व्हियसली. तिकडे. ट्रू. सो खूपच छान. येस. आपण योगाचे बरेच फायदे बघितले. येस. मॅनिफेस्टेशनद्वारे आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो बघितलं. येस. बट ॲज अ मॅनिफेस्टेशन कोच हं, किंवा योगा कोच, हं. तुम्हाला काय वाटतं, की काय असं चेंज करावं लोकांनी लाईफमध्ये, की ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुधारेल किंवा ज्या आता कुणाला शुगर आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे हं. लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. बरोबर. सो हाऊ टू चेंज? येस. सो मला असं वाटतं, की पहिलं तर आपण रुटीन ठरवणं इम्पॉर्टंट आहे. ओके. जे आपण म्हणतो, दिवस आहे जागण्यासाठी, रात्र आहे झोपण्यासाठी. आत्ता जर आपण बघितलं, तर 50% हून जास्त लोकं रात्री 11 नंतर जागे असतात. 50% मी खूप कमी आकडा सांगते. मला असं वाटतं 90% त्याच्याही आहेत मॅम. त्याच्याही वर आहेत लोकं, जे रात्री 11 नंतर, 10 नंतर जागे असतात. बरं आयुर्वेदा काय सांगतं? बरं आधीचे लोकं 100 वर्षापेक्षाही जास्त जगायचे. का? हं. कारण की त्यांचे रुटीन फिक्स होते. दिवस उगवला ते उठायचे, दिवस मावळला त्यांचं कार्य बंद व्हायचं, त्यांचं जेवण खाणं सगळं बंद व्हायचं. सो सिंपल रुटीन तुम्ही फॉलो करा. ओके. डिसिप्लिन तुमच्या लाईफमध्ये असणं हं, हं. इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय करता? जसं आपण म्हणतो, की आपण काय विचार करतो तसे आपण बनतो. तुम्ही काय खाता तसं तुमचं शरीर बनतं. तसंच तुम्ही काय फॉलो करता तशी तुमची लाईफ बनणार आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये काहीही अचीव्ह करायचं आहे, तर तुम्हाला डिसिप्लिन्ड असणं, रुटीन फॉलो करणं हं, फार हं. इम्पॉर्टंट आहे. सो मला असं वाटतं, की हा सगळ्यात मोठा संदेश असू शकतो, ज्याला आपण सगळेजण इग्नोर करतो. कधीही उठणं असू द्यात, कधीही झोपणं असू द्यात, जेवणाच्या वेळा फिक्स नाही आहेत, मेडिटेशन करायच्या वेळा फिक्स नाही आहेत. बरं, काम करायच्या वेळासुद्धा फिक्स नाही आहेत. म्हणजे आपण म्हणतो, की 8 तास काम केलं पाहिजे. पण आता मला सांगा, कुणीतरी आहे का जे फक्त 8 तास काम करतं? अजिबात नाही. तुमच्या मते मग काय असावं? लाईफस्टाईल चेंज करायची म्हणजे नेमकं काय करायचं? येस. समजा आता सकाळी म्हणजे आयडियल टाईम फॉर स्लीप काय आहे? की सकाळी किती वाजता उठायला हवं? रात्री केव्हा झोपायला हवं? म्हणजे एक आयडियल पर्सन ज्याला येस. की आपली हेल्थ इम्प्रूव्ह ठेवायची आहे. बरोबर. आणि खाण्याच्या थोड्या वेळा की काय पाळल्या पाहिजेत? जर हे तुम्ही सांगितलं तर बऱ्याच येस. जणांना हेल्प होईल. येस, येस, येस. सो पहिल्यांदा आपण झोपेवरती बोलू. झोप हा योगशास्त्रामधला सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे. जसं तुम्ही काढलाच आहे ऑलरेडी, तर मी सांगते थोडा. सो तुमची झोपची जी क्वालिटी आहे, म्हणजे झोपेची जी क्वालिटी आहे ना, ती डिसाईड करते तुमचा दुसरा दिवस कसा जाणार आहे. सो तुम्हाला डेफिनिटली. खूप इम्पोर्टंट आहे रात्री हं, 10 हं. ते 11च्या मध्ये झोपणं. 10 ते 10 ते 11च्या. 11च्या मध्ये झोपणं. मी स्वतः हे फॉलो करते. त्याचं मी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकते. ओके, आणि सकाळी 5 ते 6च्या मध्ये उठणं. ओके. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ पाळत असाल, तुम्ही तेव्हा मेडिटेशन करत असाल, तर तुम्ही 3:40 4ला उठू शकता. तेव्हा तुम्ही मेडिटेट करू शकता. तोही काळ काम करण्याचा नाहीये. तो काळ मेडिटेट करण्याचा, स्ट्रॅटेजीज बनवण्याचा काळ आहे. तेव्हा तुम्ही उठून कामाला नाही लागायचं. कारण तो काळ त्यासाठी स्पेशली बनवलेला गेलेला आहे. सो तुम्हाला रात्री 10 ते 11च्या मध्ये झोपणं आहे. सकाळी 6च्या आधी उठणं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या जेवणाच्या वेळा आहेत त्या फिक्स करा. फॉर एक्झाम्पल सकाळचा जो टाईम असतो, त्यावेळेस कधी-कधी आपण आता प्रत्येकाच्या डोक्यात टाकलंय, की भरपूर नाश्ता करा, हो. खूप जास्त हां, हे खूप आहे. एक्झॅक्टली ब्रेकफास्ट करा. हां. जसं की नाश्ता राजासारखा केला पाहिजे, वगैरे, वगैरे जे बोलतात ते. बट माझं असं म्हणणं आहे, सकाळी उठल्या-उठल्या तुमचं मेटाबॉलिझम तेवढं तीव्र नाहीये. सो तुम्ही सकाळी खूप जास्त खाताय असं करू नका. जेवढं तुम्हाला भूक आहे, थोडेसे पोहे खाल्ले, थोडंसं उपीट खाल्लं, जे पण काही घरी बनलंय, मुगाचा चिला खाल्ला, व्हॉटएव्हर जे पण काही तुमच्या शरीराला सूट होतं, तुम्ही हं, हं. लहानपणापासून खात आलेला आहात, थोडासा ब्रेकफास्ट करा. त्यानंतर तुमचा जेवणाचा टाईम येतो 11 ते 2. हा मेन आपला पित्ताचा टाईम असतो, ज्यावेळेस सूर्य आपल्या डोक्यावरती असतो आणि त्यास आपला जाठराग्नी तीव्र असतो. त्यावेळेस तुम्ही तुमचं जेवण केलं पाहिजे. ज्याला आपण प्रिन्सिपल मील असं म्हणतो, ज्याला आपण लंच आपल्या ओके. शब्दामध्ये म्हणतो. येस. तर त्यावेळेस आपल्या ताटात त्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत, ज्या आपण ॲक्चुअली खाल्ल्या पाहिजेत. हं, भात, हं. भाजी, भाकरी, वरण हे सगळ्या गोष्टी त्या प्लेटमध्ये आपल्या असल्या पाहिजेत. आणि त्यानंतर संध्याकाळचा वेळ सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे संध्याकाळी 7च्या आधी जेवण झालेलं असलं पाहिजे. जर तुम्ही 7च्या नंतर खाताय, तर तुमचं मेटाबॉलिझम खराब होणार आहे. तुमचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ते खराब होणार आहे. तुमचं वजन वाढणार आहे. तुमचे पचनाचे त्रास चालू होणार आहेत. ॲसिडिटी होणार आहे. मग त्याच्यातून जे आजार उद्भवतात, जसं आता तुम्ही म्हणलात थायरॉइड, बीपी, शुगर हे सगळे नॉर्मल झालेत बिकॉज ऑफ लोकं रात्रीचं जेवण करतात 9-10 वाजता. 10:30-11 पण होतात. हां. सो दॅट इज द मेन थिंग.
सो तुम्ही हे अशा पद्धतीने जर फॉलो केलंत, सिंपल चेंज करा. सकाळचं जेवण 11 ते 2 मध्ये करा. रात्रीचं जेवण 7च्या आधी करा. एवढं जरी केलं ना तुम्ही, तरी पण तुम्ही मला सांगाल, की बापरे! केवढा मेजर शिफ्ट आला लाईफमध्ये. राइट. सो त्यामुळे डिसिप्लिन पण होणार आहेत गोष्टी आणि प्रॉब्लेम आणि पण सॉल्व्ह नाश्ता होणार आहेत. केलाच पाहिजे का? त्यावेळेला जर जेवलं तर समजा आता कुणी आता बाहेर पडते, हं. तर त्यांना नंतर परत सायंकाळपर्यंत जेवायला घरी वेळ येणं नाही मिळत. होत नाही. बरोबर, तर मग बरोबर. त्यांनी सकाळी जेवणं हे जेवण आयडियल आहे का? जेवण करून जाऊ शकतात ते. फक्त अगेन दिवसभर काही नाही खाणार म्हणून खूप खाऊन नाही घ्यायचंय. जेवढी भूक आयडियल आहे हां. एक्झॅक्टली जेवढी आपली भूक आहे, जसं आपण म्हणतो आपली अंजली, हं, हं. तेवढं आपलं पोट आहे. सो तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढं खावा. दिवसभरामध्ये पूर्ण दिवसाचा 8-10 तास काहीच नाही खाल्लं असं बिलकुल करू नका. तुम्ही ड्राय खाऊ शकता, तुम्ही फ्रुट्स सोबत ठेवू शकता, तुम्ही मखाणे खाऊ शकता, तुम्ही अशा काही गोष्टी ठेवा. आपले चणे आहेत, चणे ठेवू शकता. सो ह्या गोष्टीमुळे तुमचं जे आपण म्हणतो ना शुगर स्पाइक होतो. अचानकच लोकं खातात, अचानकच खूप मोठा गॅप घेतात. त्यामुळे पण ती शुगर खालीवर होते. त्याचा पण त्रास होतो. त्याच्यामुळे पण वजन वाढतं. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात, तर काही हरकत नाहीये. तुम्ही सकाळी बाहेर जायच्या आधी पण तुम्ही जेवण करून जाऊ शकता. खूपच छान. येस. आता मी तर आयडियली सकाळी 9:00ला जेवते आणि सायंकाळी 5:00ला. हं, हं, हं. कारण त्यानंतर मी घरी जाण्याची वेळ माझी फिक्स नसते. रात्री 9:00दा ओके. आणि गेल्यावर पण माझे 10, 10:30, 11 पर्यंत क्लासेस हं, असतात. हं, हं. सो मग हे आयडियल आहे का? की सकाळी 9:00ला तसं जेवणं, बघायला सायंकाळी हां, 5:00ला? तुम्ही तसं बघायला गेलं जर तुमचं रुटीन लाईफस्टाईल असं झालेलं आहे, तुम्हाला त्याच्याने काहीच जर त्रास होत नाहीये, नाही, नाही होत. तर तुम्ही फॉलो करू शकता. अगदीच काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. हां. पण आता जर तुम्ही मला विचाराल, तर बऱ्याच लोकांचं लाईफस्टाईल असं असतं, की सकाळी नाश्ता करतात ते, जेवण ते 12 ते 2च्या मध्ये. म्हणजे आपण ऑफिसेस पण बघितलं तरी लंच ब्रेक त्याच टायमिंगमध्ये हं, असतो. हं. संध्याकाळचं जेवण मात्र बऱ्याच लोकांचं लेट होतं. ते त्यांनी कसं कसं पॉसिबल आहे ते 7च्या आधी करणं इम्पोर्टंट आहे. बाकी तुमचं संध्याकाळी 5ला जेवता, दॅट्स ओके. बट द मेन थिंग इज की तुम्ही 11 पर्यंत तुमचे क्लासेस घेता. सो तुम्हाला झोपायला आय नो प्रॉब्लेम येत असणार आहे. कारण आय नो दॅट एनर्जी ज्यावेळेस तुम्ही लोकांना शिकवता. सो तो जो टाईम आहे, सो यू कॅन प्लॅन की कशा पद्धतीने तुम्ही क्लासेसचं टायमिंग आहेत हं. ते आधी आणू शकता का? इफ काय होतं पॉसिबल. आपल्याकडे जे शिकायला येतात, हं, ते माझे बरेचसे आमदार पण आहेत. हं, हं, NLPचा जो मी क्लास घेते तो हं, रात्री असतो. हं, 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 वर्किंग आहेत. हं. सगळे बरोबर, मोठमोठे ऑफिसर्स आहेत आणि बरोबर. त्यांना अजिबात दिवसभर वेळ नसतो. पण हम्म. त्यांना दे वॉन्ट टू लर्न. राइट. सो ते मला तिकडे शिफ्ट करावं रात्री लागलं. करावं नाहीतर मग लागतं. मला करण्याची गरज नव्हती. ट्रू, ट्रू. बट ॲक्चुअली इफ पीपल वॉन्ट्स टू लर्न, वी हं. हॅव टू गिव्ह देम. सो दॅट्स व्हाय दॅट येस. हॅपन्स. सो दॅट ॲडजस्टमेंट एंड कॉम्प्रोमाइज इस देअर. हां, फॉर पीपल्स येस. हू ट्रस्ट ऑन अस. येस. सो अशा प्रकारे खूपच छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आहे. येस. एवढं जरी फॉलो केलं तर आयुष्य बदलून जाणार आहे लोकांचं. ऑब्व्हियसली ट्रू. खूपच छान. आणि येस. खरोखर गांभीर्याने बघितलं पाहिजे. एवढे आजार बळकावतायत आणि खूप गोष्टी आहेत, ज्या आपल्याला सगळ्यांना कळतंय, पण वळत कुणालाच नाही. नाहीये. राइट. ज्यावेळेला डॉक्टर सांगतील की रेस्ट करा, तेव्हाच रेस्ट होतो. बरोबर. आपली बॉडी पण सिग्नल देतीये ना. बरोबर आहे. पण ते ट्रू. बॉडीचे सिग्नल काय कुणी ऐकत नाही. नाही. हां, एनर्जी एक आपल्यात आहे ते वेगळं आहे, ठीक आहे. बरोबर आहे. परंतु त्या एनर्जीला सुद्धा कुठेतरी आपण बॅलन्स करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. ट्रू. खूपच छान. येस. मस्त चालली आहे पॉडकास्ट. सो आपण आता दोन्हीही शिकवतो आहेत, कोच आहोत. आपल्याला कळतंय बरोबर. मॅम, की खूप जास्त प्रॉब्लेम होतायत हं. आणि फक्त मोठ्याच मुलांना प्रॉब्लेम आहे असं नाही. राइट. तर अगदी 7-8 वर्षापासूनचे मुलं म्हणतात आम्हाला स्ट्रेस येतोय. पॅरेंट्स म्हणतायत आम्हाला स्ट्रेस येतोय येस. आणि अजून बाकी तर 30 इयर्सचे तर मग विचारायलाच नको, ते ऑलरेडी डिप्रेशनमध्येच स्ट्रेसमध्येच जातात. आहेत. सो आता शेवटी तुम्ही आमच्या सगळ्या ऑडियन्सला काय सांगाल, की नेमका स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? येस. अगदी लहान मुलांपासून तर 60 वर्षाच्या आपण म्हणू वयापर्यंत शकतो सुद्धा? वयापर्यंत. ट्रू. सो खूप सिंपल मला असं वाटतं, की ह्याचं उत्तर आहे. असू शकेल मे बी. सो माझ्या क्लासमध्ये कालच परवाच एक लेडी आहे जी माझा मॅनिफेस्टेशनचा कोर्स करते इव्हनिंगला. तिने मला सांगितलं तिच्या मुलाचा एक्सपिरियन्स, की तो शाळेमध्ये खूप खूप जास्त आगाऊ आहे. तो 6वी आहे आणि त्यानी लाइक कोणाचा तरी गळा दाबला. ठीक हं. आहे. सो त्या इतक्या जास्त स्ट्रेसमध्ये होत्या, की त्यांना समजतच नव्हतं, की काय करायचंय. सो मला सांगा, जर तो मुलगा ऑलरेडी आगाऊ आहे, तो ऑलरेडी असे काहीतरी कृत्य करतोय आणि त्यामध्ये जर तुम्ही त्याचा स्ट्रेस घेतलात, त्याच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पॅनिक झाला, तर ती सिच्युएशन सॉल्व्ह होणार आहे का? अजिबात नाही. तुम्हाला ती सिच्युएशन वाइसे वर्सा सॉल्व्ह करावी लागेल. म्हणजे काय? तुम्हाला पहिलं तर बघावं लागेल, की प्रॉब्लेम कुठे आहे? हं, हं. अगेन
तुम्हाला एनालिसिस करावं लागेल. तुम्हाला गोष्टी एक्झिस्टन्समध्ये आणाव्या लागतील, की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? ते तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आता ते सॉल्व्ह कसं करणार आहे? तुम्ही पहिल्यांदा मेंटल लेव्हलला सॉल्व्ह करणार आहे. तुमचाच मुलगा आहे ना, तुम्ही त्याला शिकवलंय कसं बिहेव करायचं, कसं केलं पाहिजे. सो त्या गोष्टींमध्ये आपल्याला वर्किंग करणं इम्पोर्टंट आहे. मग काय चुकतंय? एनालिसिस करा. बरं, मी कुठे सांगायला, समजावायला कमी पडतेय? त्याच्यावरती त्यांनी मला एक उत्तर दिलं. त्या मला काय म्हणल्या, की "मी नेहमी त्याला म्हणते, की तू जर असा आगाऊपणा केलास, तर मी तुला बोर्डिंग स्कूलला टाकेन." बरं मी त्यांना विचारलं, "तुम्ही टाकलं का त्याला एखादी तरी वर्ष बोर्डिंग स्कूलला?" तर त्या म्हणल्या, की "नाही, त्याला पण माहिती आहे, की मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत." मी म्हटलं, "तुम्ही चुकीचे सिग्नल देताय. तुम्ही तुम्ही स्वतःला पण चुकीचे सिग्नल देताय, तुम्ही त्याला पण चुकीचे सिग्नल देताय. मग त्याच्यामुळे काय होतंय, तो म्हणतोय, जर मम्मी जे बोलतीये ते करत नाहीये, म्हणजेच काय, मी पण ती गोष्ट फॉलो करायची गरज नाहीये." बरोबर. सो तिथे दोघांमध्ये स्ट्रेस निर्माण झाला. मुलामध्ये पण निर्माण झाला, आईमध्ये पण निर्माण झाला. सो आईला इथे ॲक्शन घ्यायची गरज काय आहे, की बाबा पहिली गोष्ट जर तुम्ही बोलताय ना, की बाबा तुम्ही म्हणताय, की तुला मी बोर्डिंग स्कूलला टाकेन. जर तुम्ही करणार असाल तरच बोला. जर तुम्ही करणार नाहीये, तर तुम्ही तुमच्या ब्रेनला स्वतःच्या ब्रेनला कन्फ्यूज नका करू. तिकडे तुम्ही तुमच्या जे आपण म्हणतो इन्फॉर्मेशन भरून आपण सगळं ब्लॉक करून ठेवलंय, ते ब्लॉक करून ठेवू नका. त्याला स्पेस ठेवा नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करायला, नवीन गोष्टी समजण्यासाठी त्या बरोबर. ब्रेनला, त्या मेंदूला जागा द्या. सो तुम्ही इझिली त्या गोष्टीचं एनालिसिस करून तुम्ही तो स्ट्रेस मॅनेज करू शकता. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी ऑलरेडी मी पूर्ण पॉडकास्टभर बोलली आहे, की तुम्ही कुठल्या गोष्टी करू शकता. तुम्ही कशा पद्धतीने योगा, हं. प्राणायाम, ध्यान, EFT, होपोनोपोनो, मॅनिफेस्टेशन या सगळ्या गोष्टींचे कशा उपयोग करू शकता, हे सगळं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. खूपच बट द छान. थिंग इज एनालिसिस करणं इज इम्पोर्टंट. राइट. खूपच छान. इतका सुंदर पॉडकास्ट झालाय, संपावसं वाटत नाहीये, पण तुम्हालाही वेळ नाहीये किंवा मलाही येस. नाहीये, तर आपण एंटर करावं लागतो, जावंच येस, लागणार येस, आहे. येस. परंतु जाण्याआधी मी तुम्हाला इन्व्हाईट करते. माझा अवेकन युअर इनर मिलेनियर म्हणून 17 मेला प्रोग्राम आहे. ओके. वॉव! सो नक्की या. नक्की, नक्की. त्यामध्ये हाऊ टू अर्न मनी अँड अच्छा. हाऊ टू क्रिएट वेल्थ हे मी शिकवणार वॉव! आहे. ओके. सो हां. कुठे, कधी, कसं येऊ शकते मी, माझी ऑडियन्स? येस. सो आपला प्रोग्राम 17 मे 2026 ला ऑर्बिट हॉटेलला आहे आपटे रोडला. बरं. ओके. हां. ऑलरेडी सीट्स बरेचसे बुक झालेले आहेत, जरी वॉव! 17 मेला आहे. वॉव! लास्ट टाईम वॉव! पण माझा प्रोग्राम होता आत्ता ऑगस्टमध्येच. ओके. तर त्याला जवळ-जवळ मी 100 पीपल्सला आम्हाला नाकारावं लागलं होतं, कारण ओह! हॉल सीट्स फुल 150च हां. झाल्यामुळे. ओके. आताही तसंच होणार आहे. ओके. सो तुम्ही आलात तर मला नक्कीच आवडेल नक्की, आणि जर नक्की. तुमच्या कम्युनिटीमधून पण कोणी येणार असेल, तर अगदी येस. माफक फीज आहे. फक्त राइट. 3000 ओके. वॉव! हां, दॅट्स ज्यामध्ये ग्रेट. तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, हाय टी सगळं मिळणार अवेलेबल आहे. आहे. वॉव! प्लस मेंटॉर्स आहेत वेगवेगळे, जे ओके. फायनान्शियली पण तुम्हाला अवेअरनेस देणार आहे, जे फायनान्शियल दिग्गज आहेत आणि मी तर तुमचा माइंडसेट कंप्लीटली चेंज करणारच आहे. तुम्हाला तर गरज नाहीये येस, येस. कम्युनिटीमध्ये बट मला असण्याची. नक्की तुमच्याकडून शिकायला येस, आवडेल आहे ना. नेहमी मी त्या गोष्टीवरती नेहमी विश्वास ठेवते. नेहमी मी स्वतः ती गोष्ट फॉलो करते, की तुम्ही नेहमी शिकत राहणं इम्पोर्टंट आहे. ग्रोथ येस, तेव्हाच होणार आहे, ज्यावेळेस लर्न करणार आहात नवीन-नवीन गोष्टी. सो मी येस. नक्की येणार आहे. थँक सो मच. येस, थँक यू. थँक सो मच स्नेहा मॅम. तुम्ही आलात येस. आणि एवढं सगळं छान नॉलेज शेअर केलं. थँक यू. कुठलंही हेजिटेशन न ठेवता. येस. इतके छान-छान तुम्ही सगळ्यांना मंत्र दिलेत, कान मंत्र दिलेत. येस. त्यासाठी खूप-खूप आभारी आहे. थँक यू सो मच. आणि अशाच सुंदर-सुंदर पॉडकास्ट तुम्हाला असं वाटत असेल, की आपल्या चॅनलला याव्यात, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि स्नेहल मॅडमच्या सगळ्या डिटेल्स खाली दिलेल्या असणार. इफ यू वॉन्ट टू जॉइन हर योगा बॅच, डेफिनेटली गो फॉर इट. आणि अशाच अजून इन्फॉर्मेटिव्ह आणि नवनवीन पॉडकास्टसाठी स्टे ट्यून विथ मी. तोपर्यंत नमस्कार.